केसच कापायला गेलता ना? तू केसच कापायला गेलता ना? कोणत्याच अँगलला वाटत नाही तुला केस कापले म्हणून बाबू. कतही नाही. असं वाटत आहे की 2 ट्रॅक्टर अशा आजूबाजूला फक्त फिरंटिंग मारली आणि वरचा जो झाडू आहे तो तसाच आहे, तोही उभा. त्याच्यामध्ये जर मी माझ्या घरचा एखादी दंडा घुसळला ना तर माझ्या घरच्या अख्ख्या जाळ्या काढणं होईल. तुला नाही समजलं मम्मी, ते फॅशन आहे. फॅशन? अशी कोणती फॅशन जी आम्हाला नाही समजली? बिलकुलच बेकार दिसून राहिलाय तू, बेकार. मी पाहिलीच नाही अशी फॅशन. तो माया भाषेत त्याला खराटा हेअर कट म्हणते बापा. खराटा राहते आमच्या घरी असा उभा, आजूबाजूला चोपडं. अजब हेअरस्टाईल आहे बा, पहिली वेळा पाहिली. बोलूही नाही शकत, राग येते आजकालच्या पोरायला. म्हणे फॅशन होय, म्हणे फॅशन. नाही समजत बाप्पा आम्हाला अशी फॅशन. कापून मग केस. आता कायले जाते, आता केलीस आहे तू ना, मारलाच आहे सरळवाला डब्बा. काय करणार आहे, त्याच्यात 2-3 फुलं लाव, साजरे दिसेल कुंडी सारखं. बाबू पण ह्या केसाचा भांग कसा होत असेल रे? म्हणजे आता तूच पाय असं आजूबाजूला एकदम टकलं आणि सिद्ध असं वरतं, तर मला विचार येत याले म्हणजे भांग तर काही करा नाही लागत नाही का? आहे का नाही? आहे ना? तुझ्या मामाची हेअर कटिंग पाहिली का? पाहिली असती तर तू तेच केली. असं मंदातून भाग काढते असं चपटा, किती चांगला दिसते. पप्पाची हेअर कटिंग पाहिली नसेल तुनं, म्हणूनच हे अशी तारटोच्या कटिंग केली ना तू ना, तारटोच्या. इथून डायरेक्ट सिग्नल, तुझ्या मोबाईलने सिग्नलची का आवश्यकता आहे बाबू? आता तू एक केसच मोबाईलचा सिग्नल पकडते म्हणजे तुझ्या मोबाईल मध्ये सिग्नल एनी टाइम. तुला जर का थोडीशी आपल्या पप्पाची कटिंग पाहिली असती ना बाबू, तर नक्कीच तुला तुझ्या पप्पा सारखीच केली असते. पर तू पप्पा तुम्हाला त्याइलेच फॅशन माहितीये, याले नाही म्हणत फॅशन. तुझ्या कटिंगले शोभेचं नाव दिलं मी ना, झाडू कट, सपाट झाडू. आणि तुला सांगू का, तुले ना बिमारी लागली आहे. असं करत राहते. तू पिसाळला हेअर कट. पण फॅशन नाही बेटा, फॅशन नाही आहे मा. येड लागण्याचे लक्षण म्हणते याले, फॅशन नाही म्हणत.